मित्रांनो, हरे कृष्णा, हरी बोल. मित्रांनो, आपण किती ज्ञानी आहोत किंवा किती अज्ञानी आहोत, कधी कधी आपल्या जी लक्षणं असतात त्या लक्षणावरून कळत असतं. आपल्या हृदयामध्ये जर ज्ञान असेल तर ते ज्ञान आपल्या देहाच्या ठिकाणी दिसत असतं. असं ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये भगवंतानं सांगितलेलं आहे. आपल्याकडे किती ज्ञान आहे, आपल्या हृदयामध्ये किती ज्ञान आहे, ते आपल्याला कुठे दिसत असतं तर आपल्या ते देहाच्या ठिकाणी त्याची लक्षणं दिसत असतात. आता मग ज्ञानी माणसाची लक्षणं काय आहेत? ज्ञानी माणूस कसा असतो, त्याची लक्षणं काय असतात, त्याचा स्वभाव कसा असतो, त्याचे गुण कसे असतात, खरोखर जो ज्ञानी आहे तो कसा असतो तो? तर खऱ्या अर्थानं ज्ञानी जो माणूस असतो, खऱ्या अर्थानं जो ज्ञानी माणूस असतो त्याच्या अंगी पहिलं तर काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार, मद, मत्सर हे जे आहेत, म्हणजे ही जी नरकाची दारं आहेत त्याने त्याग केलेला असतो. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार याचा पूर्णपणे त्यांनी त्याग केलेला असतो. त्याला माहीत असतं की ही नरकाची दारं आहेत. पहिलं लक्षण त्याचं हे असतं. आणि दुसरं लक्षण म्हणजे तो शांत असतो, संयमी असतो, सहनशील असतो, मानसिक आणि शारीरिक स्थैर्य त्याच्या अंगी खूप असतं. तो स्थिर प्रज्ञा असतो. त्याला सुख, दुःख, यश, अपयश, मान, अपमान, लाभ, हानी, गरिबी, श्रीमंती, जय, पराजय याच्यामध्ये तो समचित्त असतो, समभावी असतो. तो समभावाने ह्या गोष्टीकडे पाहत असतो. कोण? ज्ञानी मनुष्य. समचित्ताने, समदृष्टीने, समभावाने तो हे सुखाकडे, दुःखाकडे, यशाकडे, अपयशाकडे, गरिबीकडे, श्रीमंतीकडे, लाभाकडे, हानीकडे, तोट्याकडे, हे सगळं जे आला, अपयश आलं, यश आलं, पराजय झाला, मान मिळाला, अपमान मिळाला, याला त्याचं काही घेणं देणं नसतं. तो समभावाने, सारख्या नजरेने त्याच्याकडे पाहत असतो. हे त्याचं दुसरं लक्षण असतं. आणि तिसरं लक्षण काय असतं ज्ञानी माणसाचं? तर ज्ञानी माणूस जो असतो तो त्याला कधीच त्याची स्तुती किंवा त्याचा गौरव, त्याचं गुणगान गायलेलं आवडत नाही. एखाद्याने त्याचा ज्ञानाचा जर उल्लेख केला, तो खूप ज्ञानी आहे बुवा, तर एखाद्याने जर खूप ज्ञानाचा त्याचा गौरव, गुणगान गायलं तर त्याला ते फजिती झाल्यासारखं वाटतं. त्याला वाटतं की कशाला आहे ज्ञान, परंतु हे कशाला लोकांना सांगतोय माझ्याकडे एवढं ज्ञान आहे म्हणून. कोण? म्हणजे एखाद्याने जर त्याच्या ज्ञानाचा गुणगौरव केला तर त्याला ते लाजल्यासारखं वाटतं. लाजतो तो की नको बाबा, माझ्याकडे आहे ज्ञान, परंतु हे लोकांना नको सांगायला. तर त्याचं जे कौशल्य आहे तो कौशल्य झाकून ठेवत असतो. त्याला आदर, सत्कार, मान, सन्मान, सत्ता, पद, प्रतिष्ठा याच्या मागे तो धावत नसतो. जो ज्ञानी असतो खऱ्या अर्थानं तो, म्हणजे त्याला आदर दिला किंवा त्याचा सत्कार केला, मान सन्मान मिळाला, किंवा त्याला खूप प्रसिद्धी पाहिजे आहे, प्रसिद्धीचा हव्यास आहे, तो त्याला म्हणजे कंटिन्यू तो असा याच्यामध्येच राहतो की मला सगळ्या काही गोष्टी मिळाल्या पाहिजे. मान मिळाला पाहिजे, सत्कार मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे, मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे, किंवा सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, धन, द्रव्य मला खूप मिळालं पाहिजे, आदर सत्कार झाला पाहिजे, माझा नावाचा गावगावा झाला पाहिजे, असं त्याला कधीच वाटत नाही. किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर त्याला लोकांनी जर सांगितलं की हा असं आहे तसं आहे, उलटं त्याला ते कसं तरी वाटतं. त्याला वाटतं की हे सांगायलाच नको. म्हणजे त्याचं तो कौशल्य झाकून ठेवत असतो. म्हणजे ते आदर, सन्मान त्याला काही कधीच आवडतच नाही. तो ज्ञानी असतो, त्याला आदर, सन्मान हे कधी त्याला आवडतच नाही. त्याचं गुणगान गायलेलं त्याला कधीच आवडत नाही. जसं एखादा हरीण असतं, ते हरीण, एखादा पारधी असतो, तो पारधी त्या हरणाला पकडतो आणि तो जाळ्यात कुदतो. तशा प्रकारे जो ज्ञानी माणूस असतो, तो ज्ञानी माणसाला हे गुणगान गायलेलं पटत नाही. जसं त्याची हरणाची फजिती होती तशा प्रकारे त्याची फजितीच होती. एखादा पाणी असतं, तर पाण्यामध्ये भवरा असतो, त्या भवऱ्यामध्ये आपण जर उडी खाल्ली तर आपली कशी फजिती होती, तशा प्रकारे ज्ञानी माणूस असतो, तो ज्ञानी माणसाला असं वाटतं की हे सांगायलाच नको. म्हणजे गुणगान गायलेलं त्याला कधी पटत नाही ज्ञानी माणसाला. म्हणजे त्याचे ते गुणगान गायलेलं, आदर सत्कार केलेला, मान सन्मान दिलेला त्याला कधी पटत नाही, किंवा त्याचा ज्ञानाचा गावगावा केलेला, गौरव केलेला त्याला कधीही पटत नाही. त्याला वाटतं हे आहे ज्ञान, परंतु हे सांगितलं नाही पाहिजे, लोकांनी त्याचा उल्लेख नाही केला पाहिजे, असं त्याला वाटतं. खरोखर जो ज्ञानी असतो, त्याला जो ज्ञानी माणूस असतो
त्याला एकांत खूप आवडतो. एकांतामध्ये खूप राहतो ज्ञानी माणूस. म्हणजे एखादा निर्जन स्थळ जर त्याने पाहिलं असेल तो त्या निर्जन स्थळी एकांतामध्ये जाऊन बसतो. ही जी झाडं असतात, ही जी झाडं आहेत ते झाडं त्याला खूप प्राणप्रिय असतात. ज्ञानी जो माणूस असतो त्याचे लक्षण असतात. हे झाडं जे आहेत ते झाडं, तो निर्जन स्थळ हे त्याला खूप आवडतं. आकाशाकडे पाहून तो बोलत असतो. जो ज्ञानी माणूस असतो तो असा आकाशाकडे पाहतून बोलत असतो. ही त्याची लक्षणं असतात. म्हणजे ज्ञानी जो माणूस असतो त्याला काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार, मद, मत्सर त्याच्या अंगी नसतो. त्याला स्तुती किंवा गौरव, त्याच्या नावाचा मान, सन्मान, सत्कार, आदर केला तर त्याला तेही पटत नाही खऱ्या ज्ञानी माणसाला. आणि एकांत खूप आवडतो ज्ञानी माणसाला. त्याला एखादं पाण्याच्या ठिकाणी, तलावाच्या ठिकाणी, नदीच्या ठिकाणी, समुद्राच्या ठिकाणी जाऊन बसायला खूप आवडतं, निर्जन स्थळी. किंवा त्याला झाडं तर त्याचे प्राणप्रियच असतात. झाडं जे असतात ते तो झाडासोबत सुद्धा बोलतो किंवा आकाशाकडे पाहून बोलतो. त्याला आकाश खूप आवडतं. वाऱ्याचा जो स्पर्श असतो तो वाऱ्याचा स्पर्श तर आणखीनच आवडतो ज्ञानी माणसाला. म्हणजे ही लक्षणं असतात खऱ्या ज्ञानी माणसाची. आणि त्याच्या हृदयामध्ये जे ज्ञान असतं ते त्याच्यात हे पूर्ण शरीराच्या या देहाच्या ठिकाणी ते दिसत असतं. म्हणून ज्ञानी माणूस कोण आहे हे आपल्याला लगेच कळत असतं की हे त्याची जर लक्षणं असतील, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार, मद, मत्सर त्याच्या ठिकाणी नाही, त्याला गौरव, स्तुती, स्तवन किंवा आवाजा गावगावा, आदर, सत्कार, मान सन्मान घेण्याची त्याला आवड नाही. खऱ्या ज्ञानी माणसाला त्याची आवड नसते. म्हणजे जशी त्याचं जे कौशल्य आहे ते कौशल्य झाकून ठेवत असतो तो. त्याच्या अंगी खूप कौशल्य असतं परंतु झाकून ठेवत असतो तो. जशी एखादी वेश्या असते ती वय झाल्यानंतर ते वय लपवत असते, तशा प्रकारे तो त्याचं जे कौशल्य आहे ते लपवून ठेवत असतो. अशा प्रकारे जसं एखादा श्रीमंत माणूस आहे आणि तो श्रीमंत माणसाला एखाद्याने रानामध्ये चोरट्याने जर पकडलं त्याची श्रीमंती लपवत असतो, तशा प्रकारे ज्ञानी माणूस असतो त्याचं कौशल्य तो कंटिन्यू लपवूनच ठेवत असतो. ही ज्ञानी माणसाची लक्षणं असतात. निर्जन स्थळ, एकांत त्याला खूप आवडतं. ही अशी ज्ञानी माणसाची लक्षणं असतात. आणि अज्ञानी माणसं तर मग त्याला प्रसिद्धी पाहिजे असते. अज्ञानी माणसाला त्याला नावाचा गवगावा पाहिजे असतो, स्तुती पाहिजे असते, त्याला आदर सत्कार पाहिजे असतो, त्याला सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, धन, द्रव्य हे सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. किंवा मग काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार, मद, मत्सर हे अज्ञानी माणसाचे लक्षण आहेत. आणि अज्ञानी माणसाला कंटिन्यू माणसातच लागतं. त्याला एकांतामध्ये त्याला एकांत आवडतच नाही. अज्ञानी माणसाला तो कंटिन्यू त्याला वाटतं की मी माणसामध्ये पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे, मला सगळ्या काही गोष्टी मिळाल्या पाहिजे, असं अज्ञानी माणसाचे लक्षणं आहेत. ज्ञानी माणसाचे आपण ऐकले, ज्ञानी माणूस खूप ग्रेट असतो. तर हे लक्षणं आपल्यामध्ये ज्ञानी माणसासारखे असतील 100% आपण ज्ञानी आहोत असं समजायचं. अज्ञानी माणसासारखे असतील तर अज्ञानी आहोत. हे मी माझ्या पदराचं सांगत नाही मित्रांनो. हे कोण सांगतं तर ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये भगवंतानं सांगितले की खरा ज्ञानी कोण आणि खरा अज्ञानी कोण याची लक्षणं आपण हे गीतेमध्ये ऐकलेत, म्हणून मी आपल्याशी शेअर केलं मित्रांनो. म्हणून ज्ञानी खरा कोण आणि अज्ञानी कोण याची लक्षणं खरोखर आपण गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये वाचतो. त्यावेळेस खऱ्या अर्थाने करतो की खरा ज्ञानी कोण. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हरे कृष्ण.